नवरी स्वतः तासन तास मोबाईलवर टाइमपास करतील ते काही नाही. आपण काही कामाचंही करत असलो ना तर ही हा 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 रावणासारखं हसू येते. नमस्कार सगळ्यांना. तर तुम्हाला सगळ्यांना तर कल्पना आहेच की 6 महिन्यापूर्वी माझं स्पाईनचं ऑपरेशन झालं, त्याच्यामुळे मी बसून कुठली कामं करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरं सांगू तर वॉशिंग मशीन जे आहे ते पहिल्यापासून करीनाच साफ करत आली आहे. तर अशी काही कामं जे की ती आवडीने करते. तिला ॲलर्जी आहे डिटर्जंट वगैरेची, पण ती हँड ग्लोव्ज वगैरे घालून इथे वॉशिंग मशीन क्लीन करते. आणि आमचं मशीन आता बऱ्यापैकी जुनं झालेलं आहे, त्याच्यामुळे ते असं एकदम नवं कोरणंही दिसत नाही का कितीही क्लीन केलं तरी. परंतु हो, त्याचं काम ते एकदम व्यवस्थित करतं आजच्याही तारखेत. ते काही डाग निघत नाही असं का? परंतु ती क्लीन झालं पहिल्यापेक्षा किती बेटर आहे. इथे पाणी टाकून देईल तर ते चाललं जाईल. ते ब्रश केलं पण ते अजून काही निघत नाहीये. अच्छा, मध्ये ते काय टाकलं, सोडा का? बेकिंग सोडा. आता त्याच्याने पण ड्रम क्लीन होतो का? तेच त्या ड्रम क्लीनला लावेल आणि बेकिंग सोडाने खूप क्लीन होईल. हे बघा, इथे ड्रम क्लीन करण्यासाठी करीनाने आपण ज्याला म्हणतो तो टाकलेला आहे. त्यात तुम्ही काही सर्फ टाकेल. हाँ, तो पहला जार है ना, तो अपना सर्फ. तो आजकल आप क्या क्लीन करोगे? कल क्लीन नहीं है, पीछे मत पड़ो, मैं मेरे मूड के हिसाब से करूंगी. अरे हमें जाना है ना कधी 10th को. 9th ला लग्न आहे ना, 10th ला जायचं आहे ना. उद्या काय तारीख आहे? नाही, उद्या तू फ्रीज केलं, मग परवा मी वेगळं काही सांगेल. नाही, मला कपड्यावर माझं पण स्वतःच आहे ना. एक वस्तू क्लीन करायची नाही, 24 तासामध्ये. नाही, मला ही वस्तू आहे बघ, केस काढायचे, मला आयब्रो करायला जायचंय. तू घेऊनच नाही गेली मला. आणि आज एकदम सकाळी सकाळी मी साडी घालून निघाली आहे सिन्नरला, कारण की अत्यंत वाईट अशी घटना घडलेली आहे. माझी सगळ्यात छोटी बहीण शारदा, तिची मोठी जाऊबाई मनीषा, तिला काल रात्री अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली. तर सकाळी 8:30ला तिचा अंत्यविधी आहे. आत्ता 8 वाजले. तर मी आंघोळ करून साडी घालून आता प्रशांतजी आणि मी निघालो आहे अंत्यविधीसाठी. अतिशय म्हणजे अतिशय वाईट दुर्घटना घडली. तिची मोठी मुलगीचं 1-2 वर्षापूर्वी लग्न झालं, ती प्रेग्नेंट आहे. मयूर तर अजून शिक्षण घेतो आहे. आणि खूप वाईट घडलं. नाही घडायला पाहिजे होतं, परंतु आपल्या हातात नसता काही गोष्टी. देवाने तिला तेवढंच आयुष्य दिलं होतं. तर चला, आम्ही अंत्ययात्रेला निघतो आहे आता. आणि आम्ही आता पेट्रोल पंपवर थांबलो आहे. माझी जी बहीण दिंडीला गेली होती, तीसुद्धा दिंडीतून परत आली अंत्यविधीसाठी. म्हणजे ती रात्री परत चालली जाईल. आता मी आईला फोन केला होता तर तिनेच उचलला होता. तर ती बोलली की कारण एवढ्या वर्षापासून आम्ही तिला ओळखतो, माझ्या बहिणीची सख्खी जाव, तिचाही माहेर तिथंच, बहिणीसारखीच आहे ती आमच्या सगळ्यांसाठी. म्हणून मग माझी दिंडीला गेलेली बहीण पण आली. ती बोलली मी अंत्यविधी वगैरे करून झाला की परत दिंडी जिथपर्यंत असेल तिथं तिचा मुलगा तिला सोडून देईल. मी माझ्या पनवेलच्या बहिणीशी आत्ता बोलले, तर तिलासुद्धा यायचं होतं, परंतु पाऊस इतका आणि नाशिकला आज ढगफुटी काय म्हणताना ते होण्याच्या बातम्यांमध्ये सांगितलं आहे. ट्रेनचे खूप सगळे प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ती आली नाही. तर ती बोलली शनिवारी रविवारी मी येऊन जाईल. तर आम्ही 8:30ला सिन्नरला पोहोचून गेलो होतो. मग आम्ही डायरेक्ट माझ्या बहिणीच्या घरी गेलो, परंतु तेवढाच मग अंत्ययात्रेला सुरुवात झाली. पाऊस खूप पडतो इकडे, गाडीमध्येच नेलं, परंतु आम्ही पायी चालत गेलो तर भिजलो वगैरे, थंडी पण वाजते. थोडं 11-11:30 वाजले. आणि गावाकडे हा जेवणाचाच टाईम आहे, तर तिथे जेवणाची व्यवस्था होती, पण आई सुटकाचं म्हणताना तर आई खात नाही. तर म्हणून मग मी तर काही एवढ्या लवकर काही खात नाही. तर मी आईला घेऊन बाबला अक्काच्या घरी आले. आणि माझ्या बहिणी वगैरे सगळ्या तिथे. खूप वाईट झालं, खूप म्हणजे खूप. पण परमेश्वराला हीच प्रार्थना केली की मनीषाच्या आत्म्याला शांती लाभो. तिची आई वगैरे, तिची भाऊजाई, त्या सगळ्यांना भेटले, प्लस तिचे मुलं, सगळ्यांना भेटलं. एक प्रकारे तिला मुक्तीच मिळाली बिचारीला. चला आता सुनबाई करते आमच्यासाठी, आईसाठी जेवायला. प्रशांतजींनी दुःख घरीच थोडंसं पिठलं पोळी खाल्ली, इकडे पद्धत असते तशी. टी व्ही कोणी लावला? तुम्ही जर मोबाईल खेळताय मग टी व्ही का लावला? शौर्या, टी व्ही कोणी लावला बाळा? आर्यननी लावला. तू त्याला आर्यन म्हणती? दादा म्हणायचं, तुझा मोठा भाऊ आहे ना आर्यन दादा. काय म्हणशील? हां. आणि तू जेवली की बेटा? नाही जेवली? काय खाल्लं? पॉपकॉर्न. पॉपकॉर्न जेवण असतं का? भाजी पोळी खायची. आर्यन, तू काय खाल्लं बाळा सकाळपासून? पॉपकॉर्न खाल्लं. मग जेवण नाही झालं अजून ना?
मोबाईल ठेवून द्या, चला ठेवा मोबाईल. कोणाचा आहे मोबाईल? हां दे ठेवून, मग मम्मीचा मोबाईल नाही घ्यायचा, डोळे खराब होता. हां बाळा, हां दे ठेवून दे बाळा. बदमाश. तू जेवते का शौर्य? आजी बरोबर जेवते. ते बघ आजी कसं बाप्पा करून जेवते, बघितलं का? देवाचं नाव घेते आजी. हो ना आजी, नाही आजी एवढं मी म्हटलं आजी एकदम थोडं थोडं भाज्या कमी करून दे. तिकडनं आल्यानंतर मी अक्काच्याच घरी जेवण वगैरे केलं आणि नंतर इकडे सुषमा, आरोहीची मम्मी, माझ्यापेक्षा छोटी बहीण ती राहते ना, तर तिच्याकडे आलो होतो. कारण की काल हे झालं आहे, देवाज्ञा काल झाली होती मनीषाला, तर सावडण्याचा कार्यक्रम पण आज आहे. तर मग 4 वाजता तिथे सकाळी अंत्यविधीच्या इथे सांगितलं आहे मी, सांगितलं. तर मग सकाळी अंत्यविधीच्या वेळेसच सांगितलं होतं की राख सावडायचा कार्यक्रम 4ला आहे. तर मग आम्ही थांबून गेलो इथे. तर आता 3:45 वाजले, तर आता आम्ही निघालो. राख सावडायच्या कार्यक्रमासाठी जात आहोत तिथे स्मशानभूमीवरच. चला, आई पण इथेच थांबली मग. आणि आता संध्याकाळचे 5 वाजले, पाऊस थांबलेला आहे आणि निघालो आम्ही घरी जायला. स्मशानभूमीवर जाऊन राख सावडणं वगैरे ते झालं. परत आम्ही दुःख घरी गेलो, थोडा वेळ बसलो आणि आता निघालोय आमच्या घरी जायला. माझ्या बहिणी सांगत होत्या थांब आजच्या दिवस. म्हटलं नाही असंही मी थांबत नाहीच म्हणा. आणि त्यांना म्हटलं करीना आहे घरी, निघालो आता घरी जायला. शूट करताना जेवढी मी कॅमेऱ्यात बोलली तेवढीच, नंतर घर येईपर्यंत मी एकदम स्तब्ध झाली होती. कारण की या सगळ्या ज्या अंत्यविधीच्या क्रिया असतात त्या घडत असताना खूपदा मला माझा भाऊ मिलिंद आठवला आणि मी आणि माझ्या बहिणी आम्ही पण खूप रडलो. म्हणताना दुःखाच्या ठिकाणी दुःख गेलं की अजूनच आपलं दुःख उमदळून येतं, असंच काही. आणि मनीषा आमच्या बहिणीसारखी होती, काही नाही तिचं पोट दुखायचंच तिचं निमित्त झालं. खूप तिला दवाखाना केला माहेरच्यांनी, सासरच्यांनी, पुरेपूर त्यांच्याकडून जेवढे होऊ शकत होते तेवढे प्रयत्न केले. पण परमेश्वराने तिला तेवढंच आयुष्य दिलेलं असेल. तर माणूस जेव्हा जातो या जगातून तेव्हा त्याच्या चांगल्या आठवणी आपल्याला आठवतात. मनीषा स्वभावाने अतिशय शांत स्वभावाची होती, शांतपणे बोलायची. कधी पण भेटली का काय ग गुड्डी ताई, कशी आहे तू, असं प्रेमाने विचारपूस करायचे. तर खूप सगळ्या आठवणी ताज्या होऊन गेल्या. इकले बघ कुठे गेली होती मी कुठे गेली होती शेरू बाळाला सोडून. तुला माझी आठवण आली बाळा? तुला माझं बोलणं कळतंय माझं बोलणं? आणि मम्मी आल्या मम्मीने शेरूला बाळा बाळा केलं, पण मला नाही केलं बाळा बाळा. छोटं बाळ कोण आहे? नाही, हे छोटं बाळ आहे गो. किती चली शोना. आज खूप केस काढले त्याचे, खूप. हो का? मी खूप कोंब केलं, खूप असं गच्चाभर केस काढला मी. हो का? श्रुती दीदी होती ग, यायला पाहिजे होतं तू. मी बोलली होती. ते मिष्टू आलेला आहे विथ तेजस अँड मिष्टूज मॉम हिअर. हॅलो. आणि दोघं एकमेकांमागे फिरताय, शेरू आणि मिष्टू. शेरू कोण आलंय शेरूला भेटायला? शेरू तो कधी आवाज दिल्यावर बघायला लागेल. गॉड नोज की आवाज दिला आणि बघितलं शेराने. मिष्टी बघते का? हा मूडी तसा बघतो कधी कधी. वास घेताय, पप्पी घेताय, भांडत नाहीये. बॉईज आहे असं त्यांचा तो एक खेळण्याचा प्रकार असेल. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आपल्या सुपर हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज बुधवार आहे आणि आत्ता संध्याकाळचे 4:15 वाजत आले आणि मी सकाळपासून पहिल्यांदाच मोबाईल हातामध्ये घेतला शूट करण्यासाठी. बाय द वे, अहो शूट करण्यासाठी. एवढे का हसताय लगेच? मोबाईल तुझ्या हातातच आहे. मग मी व्हिडिओ एडिट करत होते ना, तर जो मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आता तो म्हणजे 8 वाजेला, त्याचं एडिटिंग चालू होतं माझं, म्हणून ते असे हसले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.
नवरे स्वतः तासन तास मोबाईलवर टाइमपास करतील ते काही नाही. आपण काही कामाचंही करत असलो ना तर ही हा 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 रावणासारखं मी हसली येते. कॅल्क्युलेशन करतोय माझ्या साईडचे कॅल्क्युलेशन करतोय ते वेगळं. त्याचं काही हो, हे पहाटे 4 ते सकाळी ठीक आहे. 8 साईडचे आता बघ कॅल्क्युलेशन केवढं कर. message. प्रशांतजी, मी शूट करायचंय का तुम्हालाच बोलायचंय? काय केलं मॅडम? कॉफी केली का? करीना मॅडमने कॉफी केली, कोल्ड कॉफी. थांब आता तुम्ही, मी फोनवर मी बोलते हा, तरी तुम्ही कॉल लावलाय. बारीक बोलायला असं करणार. तुम्ही फोनवर बारीक बोलाल? उचलत नाही बाई. कोण आहे दिसत नाही मला. तर आता मी तयारीला लागणार आहे. तयारी का तर प्रशांतजींची फ्रेंड विद्या, मागे मी एकदा तिचा बंगलो तुम्हाला झलक दाखवली होती जस्ट, कारण की झलक दाखवली होती. तर तिच्या मुलाचं आज साखरपुडा, हळदी, संगीत ते सगळं आहे. ॲक्च्युली तिने मला 4 तारखेपासून बोलवलं होतं. 4ला पुऱ्या होत्या, 6ला मेहंदी होती आणि आज 8 तारीख आहे. तर 2 प्रोग्रामला तर काही मी जाऊ शकली नाही, परंतु आत्ता आम्ही जाणार आहोत, तर त्यासाठी मी तयार होणार आहे. बाय द वे, हा माझा घरात घालायचा टॉप नाही आहे. तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर एकदा हा आम्ही प्रशांतजींनी घेतला होता, आय थिंक H&M मधून की कुठून तरी, पण त्यांच्या चॉईसचा होता हे मात्र तितकंच खरं. आणि आज मी घातला तर मलाच हसता आहे, कारण की तो क्रॉप टॉप आहे माझं, जे की फ्लॅट नाईट आहे मी, पण ते शो होतं आहे. आता घरात तयारी करते आणि मी वातावरण बाहेर असं आहे, साडी घातल्यावर कुठली पण लेडी छानच दिसते, परंतु मी ड्रेस घालण्याचा विचार करते. तर कुठला ड्रेस घालेल, काय घालेल ते तुम्हाला दाखवायच्या आधी करीनाची कॉफी तुम्हाला दाखवते. This is no sugar cold coffee with a very cute series called Modern Family. आणि ही मॉडर्न फॅमिली बघणारी मुलगी सुद्धा किती मॉडर्न आहे तुम्ही बघू शकता. ओ माय गॉड, ओ माय गॉड.